नमस्कार मित्रांनो, गॅस सबसिडीज बद्दल सगळ्यात आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, कारण खूप जणांच्या याच्यामध्ये गॅस योजनेचे अजून पैसे आलेले नाहीत। त्याच संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत। लक्षात घ्या, याच्यामध्ये आता राज्य सरकारकडून सुद्धा जीआर आलेला आहे। जीआर आलेला असून सुद्धा येथे खूप सारे असे प्रश्न आहेत जे आपल्या माता भगिनींना पडलेले आहेत। ते म्हणजे गॅस आमच्या पतीच्या नावावर आहे, गॅस माझ्या भावाच्या नावावर आहे, गॅस माझ्या वडिलांच्या नावावर आहे किंवा गॅस सासऱ्याच्या नावावर आहे। दुसरं म्हणजे गॅस एजन्सीमध्ये आम्ही गेलो तर केवायसी बंद आहेत असं म्हणत आहेत। पुढचं म्हणजे तर काय, तर जे काही गॅसचे कनेक्शन आम्हाला ट्रान्सफर करायचे आहे ते आम्ही आता गॅसचे कनेक्शन कसं करायचं, किंवा पुढचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ते काय की आम्ही आता सप्टेंबरमध्येच नवीन गॅस कनेक्शन घेतलं आहे तर आम्हाला त्याचे पैसे मिळणार का। पुढचं म्हणजे असं की आमचं जे काही रेशन कार्ड आहे ते आम्ही अजून फोडलेलं नाही आहे, तर मग आमच्या इथं कोणाला पैसे मिळणार, एका रेशन कार्डवरती किती सिलेंडर मिळणार, अशा भरपूर प्रश्न आपल्या कमेंट सेक्शनमध्ये पडलेले आहेत। तर त्या प्रश्नाची उत्तरं आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना पैसे कधी मिळणार, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आलेले आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत। तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि कामाचा होणार आहे। अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे, कारण जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर असे कामाचे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत आणि मग तुम्हाला योजनेचा फायदा मिळणार नाही। लक्षात घ्या, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, कालच शासनाकडून हा एक जीआर प्रस्थापित केलेला आहे। जर तुम्हाला कोणी विचारलं की ही योजना कशी चालू झाली, काय झाली, जर तुम्हाला गॅस एजन्सीने विचारलं प्रूफ काय तुमच्याकडे की तुम्हाला केवायसी वगैरे हे करायचं आहे किंवा गॅसचे कनेक्शन जे आहे ते ट्रान्सफर करायचं, त्यासाठी तुम्ही हा जीआर त्यांना दाखवू शकता। हा जीआर तुम्ही इथं बघू शकता। आपल्या जीआर मध्ये सुद्धा त्यांनी सरळ सरळ सांगितलं आहे जी काही पात्र महिला आहे। आता हे लक्षात घ्या, याच्यामध्ये दोन ट्विस्ट आहेत, दोन महत्त्वाचे पॉइंट्स आहेत। ते म्हणजे की जे महिला आपली उज्ज्वला गॅस जी उज्ज्वला जी योजना आहे याच्यामध्ये जी पात्र आहेत ती, आणि जी माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये पात्र आहे अशीच महिला इथं योजनेचा फायदा घेऊ शकते। तर इथं पहिलं काय असं लिहिलं होतं की फक्त ज्या महिलांच्या नावावर बँक हे आहे, गॅस कनेक्शन आहे, त्याच महिला फक्त या योजनेचा फायदा घेऊ शकतात, आणि ते बरोबर आहे त्यासाठीच। परंतु महाराष्ट्रात असं निदर्शनात आलं की जवळपास 70% गॅस जे आहेत ते पुरुषांच्या नावावर आहेत। 70% गॅस काय आहेत, पुरुषांच्या नावावर आहेत। मग काय करायचं, याच्यासाठी काल सरकारने एक मोठा जीआर काढला आणि त्या जीआरमध्ये त्यांनी स्वतः सांगितलं की कोणीही घाबरू नका, पुरुषाच्या नावावरचे जे कनेक्शन आहे ते तुम्ही तुमच्या महिला आहेत त्यांच्या नावावर कनेक्शन करून घेऊ शकता। त्यासाठी सुद्धा त्यांनी जीआर प्रस्थापित केला होता। तुम्ही इथं जीआरचा उल्लेख सुद्धा बघू शकता, तिथं वाचून सुद्धा शकता। तर आता याच्यामध्ये असं करायचं आहे तुम्हाला, जर तुमचं जर गॅस कनेक्शन आहे परंतु तुमचं गॅस कनेक्शन हे 1 जुलै 2024च्या अगोदरचं असणं गरजेचं आहे। तुमचं जर कनेक्शन 1 जुलै नंतरचं जर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। जरी तुम्ही महिलेच्या नावावर जरी कनेक्शन घेतलं तरी नाही मिळणार, त्यासाठी तुम्हाला 1 जुलैच्या अगोदरचं कनेक्शन पाहिजे। दुसरं म्हणजे तुमच्या पुरुषाच्या ज्या नावावर आहे, मग कोणीही असो तुमच्या नात्यातला, तुमच्या जर नावावर करायचं असेल तर तुम्हाला कनेक्शन ते होऊ शकतं आणि ते होत आहे। गॅस हे महिलाच्या कनेक्शनच्या नावावर होत आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमची जी काही गॅस एजन्सी आहे ती गॅस एजन्सी आता भारत असेल, इंडियन असेल किंवा HP असेल, या दोन्ही तीन कुठलीही एजन्सी असू द्या, त्या एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला तुमचे जे काही गॅसच्या संदर्भात जे प्रश्न आहे ते तुम्हाला तिथं मांडायचे आहेत। त्यांना एवढं सांगायचं की आम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यासाठी आम्हाला आमचे जे काही पुरुषाच्या नावावरचे जे कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावर कनेक्शन करायचं आहे। तर त्यासाठी ते प्रोसेस तुम्हाला व्यवस्थित सांगतील। प्रोसेसमध्ये काही नाही, एक फॉर्म भरून द्यावा लागेल, ते 2-3 डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं प्रूफ म्हणून द्यावं लागतील। तर तुम्ही तुमचे जे काही आधार कार्ड वगैरे जे आहेत, गॅस पासबुक, हे सगळं तुम्ही देऊन ते कनेक्शन जे आहे ते नावावर करून घेऊ शकतात। आता याच्यामध्ये असं आहे की काही कनेक्शन काही एजन्सी वेगवेगळे पैसे मागत आहेत, कोण 1000 रुपये मागत आहे, कोण 1500 रुपये मागत आहे, कोण 2000 रुपये मागत आहे। तर आता हे प्रत्येकाचं तिथं वेगवेगळं चाललेलं आहे। आपण बघूया की नेमकं ह्याच्यामध्ये कुठली अमाऊंट ही सफिशियंट आहे, म्हणजे कुठली अमाऊंट हे सगळेजण मागत आहेत। आता तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही कनेक्शन महिलेच्या नावावर करायला गेले त्यावेळेस तुम्हाला किती रुपये मागितले, 2000 रुपये मागितले का 1000 का 1500 मागितले। लक्षात घ्या। आता ह्याच्यामध्ये पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की रेशन कार्ड जे आहे ते रेशन कार्डवरती किती बाबा आम्हाला सिलेंडर मिळणार। तर लक्षात घ्या, या योजनेमध्ये फक्त एका रेशन कार्डवरती 3 सिलेंडर मिळणार आहेत, 3 पेक्षा जास्त नाही, आणि एका रेशन कार्डवरती फक्त एकच महिला इथं पात्र असणार आहे। पहिलं कसं होतं, लाडकी बहीण योजनेमध्ये 2 महिला ह्या पात्र होत्या, परंतु या गॅस एजन्सीमध्ये एकाच महिलेला हे पैसे जे आहेत गॅसचे हे मिळणार आहेत। आता तुम्ही म्हणाल मग हे कसं, तर लक्षात घ्या, आपल्या जर तुमच्या कुटुंबात जर 5 सदस्य असतील आणि त्याच्यामध्ये जर 2 स्त्रिया असतील तर त्यातल्या एकच महिला जी महिला पात्र आहे त्या एकाच महिलेला या गॅसचे पैसे मिळणार आहेत। ते पण कसं आहे, तर 2500 रुपये जवळपास होतात। 3
हप्ते मिळणार आहेत। प्रत्येकी हप्ता हा 830 रुपयाचा असणार आहे। 830 गुणिले 3 करू शकता तुम्ही। असे 3 हप्ते हे प्रत्येकी महिन्याला इथं मिळणार आहेत। हे एका महिन्यात एकच हप्ता मिळणार आहे, एका महिन्यात 3 हप्ते मिळणार नाहीत, एकदम पैसे हे मिळणार नाहीयेत, फक्त 830 रुपये मिळणार आहेत। आतापर्यंत कोणाकोणाला 830 रुपये आलेत त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे की हो आम्हाला गॅसचे कनेक्शनचे पैसे आलेले आहेत, गॅस जी योजना आहे त्याचे पैसे आलेले आहेत, आणि ज्यांना नाही आले त्यांनी नाही आले असं लिहायचे, आणि तुमचं जे काही गाव आहे, शहर आहे, जिल्हा आहे ते सुद्धा तिथं मेन्शन करायचं, म्हणजे आपल्याला नक्की कळेल की कोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणत्या गावातून या योजनेचा अजूनही लाभ आलेला नाहीये। तर पुढचा जो प्रश्न जो होता तो म्हणजे की आपल्या इथे गॅसमध्ये खूप ज्यांचे काही हे आहेत स्वतःच्या आपण जे पाईपलाईनवरती जे कनेक्शन असतात, म्हणजे तुम्ही बघू शकता की जे शहरांमध्ये जे कनेक्शन्स आहेत ते स्वतंत्र टाकी नाहीये, तर त्यांचं काय, तर त्यांचं तरी अजून उल्लेख इथं झालेला नाहीये। ज्यांचं असं डायरेक्ट कनेक्शन आहे मीटरवरती, त्यांचं ज्यांना बिल येतं तर त्यांच्या संदर्भात तरी अजून कुठलंही इथं GR मध्ये प्रकट झालेलं नाहीये। ज्यांचं सिलेंडरचं गॅस कनेक्शन आहे त्यांना इथं पैसे सध्या तर मिळत आहेत। जसं काय याच्यामध्ये नवीन अपडेट येईल तसं मी तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे। आता तुम्हाला एक काम करायचं आहे, उद्याच्या उद्या जाऊन तुम्हाला पहिल्यांदा गॅसची एजन्सी जी आहे तिथं जाऊन तुम्हाला KYC सुद्धा करावी लागणार आहे, कारण खूप महिलांचं शासनाच्या असं निदर्शनात आलं आहे की खूप महिलांनी अजून गॅसची जी आहे ती KYC सुद्धा केलेली नाही आहे। गॅसची KYC म्हणजे काय, तर जी तुमचं गॅसमध्ये जे गॅस एजन्सी आहे तिथं जाऊन तुम्हाला एकदा तुमची KYC करायची आहे, म्हणजे काय तुमचा डेटा जो आहे तो परत एकदा अपडेट करायचा आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, गॅस एजन्सीमध्ये जावं लागेल, आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, आधार कार्ड, फोटो, जे काही गॅस पासबुक आहे, रेशन कार्ड हे घेऊन जायचं आहे। तिथं तुमची जी काही गॅस एजन्सी आहे ती तुम्हाला तुमची जी बायोमेट्रिक आहे त्या बायोमेट्रिकचा यूज करून तुमचं EKYC तिथं केलं जाईल तिथं, आणि EKYC हे निशुल्क आहे। EKYC करताना कुठलाही फीज नाहीये, EKYC फ्री आहे, आणि असेही शासनाचे आदेश आहेत की कोणीही KYCचे पैसे घ्यायचे नाहीत, कारण ही KYC संपूर्णतः फ्री आहे, ही शासनासाठीच KYC केलेली आहे, याच्यामध्ये कुठल्याही नागरिकाचा फायदा नाहीये। EKYC केली म्हणजे सरकारलाच पैसे आहेत, याच्यामध्ये नागरिकाला स्वतःला असे काही पैसे नाहीत, सरकारचा फायदा असल्यामुळं ही तर EKYC करणं गरजेचं आहे। त्यामुळं ही जी EKYC आहे ही फ्री ठेवण्यात आलेली आहे। आता ज्यांनी EKYC केलेली आहे आणि ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना एक लक्षात घ्या, तुमचा आधार एकदा चेक करा, आधार सगळं हे आहे का नीट चेक करा, आणि ज्यांचं सगळंच ओके आहे तर त्यांना सुद्धा एक विशेष सूचना आहे की ती म्हणजे जे ट्रान्झॅक्शन आहे ते पुढच्या 2 ते 3 दिवसात तुमच्या अकाउंटवरती कधीही होऊ शकतं। त्यामुळे थोडंसं वेट करा, पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये ज्यांचं सगळं ओके आहे त्यांना पैसे हे मिळणार आहेत, आणि 100% इथं मिळणार आहेत असं स्वतः आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। त्यामुळं कोणी टेन्शन घेऊ नका। आता तुम्हाला पैसे आले का नाही हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, आणि अशा महत्त्वाच्या आणि कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।